नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने गेल्या 13 वर्षामध्ये नियमबाह्य काम करणाऱ्या तब्बल 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केली असून त्यातील 363 संस्थांवर गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये एकट्या वर्षामध्ये धडक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई पुढेही सुरू राहील असं विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट सांगितलं होतं. कारवाईचे कारण काय? मित्रांनो, तुकाराम मुंढे हे ऑगस्ट 2025 मध्ये या विभागाचे सचिव झाले आणि त्यांच्या काळातच बहुतेक 363 संस्थांची नोंदणी रद्द झाली. राज्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 50 नुसार दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण या संस्थांनी कागदावर जास्त विद्यार्थी दाखविले, प्रत्यक्षात ते नव्हते. दिव्यांगांना मिळावयाच्या सवलती दिल्या नाहीत, कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही, तरी सरकारकडून अनुदान लाटलं. संचालक मंडळातील अंतर्गत वादाचा फटका संस्था आणि कर्मचाऱ्यांना बसला. ज्या उद्देशासाठी नोंदणी दिली त्याचं पालन होत नसल्याने ही अपात्रतेची कारवाई झाली. नोंदणीची अंतिम मुदत मित्रांनो, ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात काम करत आहेत किंवा करू इच्छितात त्यांनी divyang.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोंदणी पूर्ण करायला हवी. नोंदणी न केल्यास अधिनियमाच्या कलम 91 नुसार कडक कारवाई होईल आणि नोंदणीशिवाय चालणाऱ्या संस्था बंदही केल्या जाऊ शकतात. राज्यात सुमारे 2000हून जास्त संस्था आहेत, त्यापैकी बोगस 900वर धडक कारवाई झाली आहे. दिव्यांगांना होणारा फायदा: या कारवाईमुळे शासनाचा निधी खऱ्या योग्य संस्थांवर खर्च होईल आणि नोंदणीकृत संस्थांमार्फत दिव्यांगांचे सक्षमीकरण पुनर्वसन शक्य होईल. काम करताना त्यांचे हक्क अधिकारांचे उल्लंघन होणार नाही आणि खरा न्याय मिळेल याची दक्षता घेतली जाईल. मुंढे म्हणाले, नोंदणीनंतर संस्थांनी अधिनियम, नियमावली आणि शासकीय योजना धोरणाचे काटेकोर पालन करावे. मित्रांनो, ही मोठी कारवाई दिव्यांग बांधवांसाठी न्यायाची आहे. यावर तुमचं काय मत आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.